रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्याने आता येलो अलर्ट दिलेला आहे। कोकणासाठी पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। सकाळपासून ढगाळ वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। किनारपट्टी भागामध्ये हवेतील आर्द्रता देखील वाढलेली आहे। ढगाळ हवामानाचा हापूस आंब्याला मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। गेल्या 4 दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होते आणि आज सकाळपासून सुद्धा रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण आहे। आपण सध्या रत्नागिरीच्या समुद्र किनारपट्टीवर आहोत आणि आपण जर पाहिलं तर आता सकाळपासूनच या ढगाळ वातावरणामुळे कालही संध्याकाळी राजापूरमध्ये तसेच चिपळूणमध्ये देखील पाऊस पडला। त्यामुळे हवामान खात्याने आजही येलो अलर्टचा इशारा हा रत्नागिरी जिल्ह्याला दिलेला आहे आणि काल दिलेल्या इशाऱ्यानुसार ती शक्यता होती ही देखील पूर्ण झाली आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजही येलो अलर्टचा इशारा आहे। त्यामुळे एकंदरीत पावसाची चिन्ह ही दिसून येत आहे। त्यामुळे जो मच्छीमार आहे तो देखील आता चिंताग्रस्त झालेला आहे। शेकडो नौका या रत्नागिरीमध्ये बंदरावर लागलेल्या दिसून आल्या आणि आपण जर पाहिलं तर आंबा बागायतदार सुद्धा या ढगाळ वातावरणामुळे त्यामुळे अवकाळी पावसामुळे चिंतातूर झालेला दिसून येत आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूणच पाहिलं तर आजच्या येलो अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे प्रशासनाने सुद्धा नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।